नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ॲडमिशन प्लेक्स आणि कल्प टेक्नॉलॉजी. आता हे कल्प म्हणजे कल्पकता, कल्प म्हणजे कल्पना, कल्प म्हणजे कल्पवृक्ष. खरंच नावामध्येच बऱ्याच काही गोष्टी या तंत्रज्ञानाच्या युगात कल्प तंत्रज्ञानानं साध्य केलेल्या आहेत. खरंच मी त्यांना शतशत धन्यवाद देतो अशासाठी की आजच्या या कोविडसारख्या परिस्थितीमध्ये, म्हणजे या नैसर्गिक आपत्तीमध्ये विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे काम ही संस्था करते आहे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचते आहे, हे खरंच स्तुत्य आहे आणि कौतुकास नक्कीच पात्र आहे. आजपर्यंत अनेक अभ्यासक्रमांच्या विषयी माहिती या कल्प टेक्नॉलॉजीने ॲडमिशन प्लेक्स या पोर्टलच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील याला जॉईन व्हायला हवं. का जॉईन व्हायला हवं? तर साहजिक आहे की प्रवेशाच्या संदर्भात आपल्याला असंख्य अडचणी असतात आणि या अडचणी जर आपल्याला एका क्लिकवर कळाल्या तर आहे की नाही सुविधा? मग या अशा अनेक सुविधा या कल्प टेक्नॉलॉजी यांच्यामार्फत ॲडमिशन प्लेक्स पोर्टलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि तेही अल्प दरामध्ये. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आज सगळीकडं कोरोना सदृश परिस्थिती आहे आणि या कोरोना सदृश परिस्थितीमध्ये सर्वजण आपापल्या घरामध्ये बंदिस्त झालेले. कधी नवं ते या अशा परिस्थितीला आपण सामोरं जातो आहोत. मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाचं काय, व्यवसायाचं काय, माझ्या रोजगाराचं काय, असे अनेक प्रश्न गेली 5-6 महिने आपण मनामध्ये घेऊन वाटचाल करतो आहोत. याला कदाचित उत्तरं आपणच असू, म्हणजे आपण दिशा बदलणं, आपली स्वतःची दिशा बदलणं हा त्याला एक उत्तम मार्ग आहे. मग ही दिशा बदलताना या काळाच्या प्रवाहाबरोबर येणारे नवनवीन बदल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असायला हवे. आणि हे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या विद्याशाखा आज तुमच्या पुढ्यात आहेत, म्हणजे 12वी नंतर मी काय करायचं, आफ्टर ग्रॅज्युएशन मी काय करायचं, तर मी काय करायचं याला गुगलने, म्हणजेच या इंटरनेट माध्यमानं खूप मार्ग तुमचे सुकर केलेले आहेत. फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. आणि कल्प टेक्नॉलॉजी हे काम फार खुबीनं करतं आहे, यात शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज मी प्राध्यापक रवींद्र टिळेकर, मी या नवनवीन विद्याशाखा ज्या आहेत त्या विद्याशाखांमधील शिक्षणशास्त्र विद्याशाखा जी आहे त्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेत मी गेली 27 वर्ष कार्यरत आहे. अनेक अनुभव पाठीशी आहेत. नवनवीन विद्यार्थी
नवकल्पक विद्यार्थी माझ्या पुढून गेलेले आहेत. पण काळ बदलतो तसतशी प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा काही बदल हे येत असतात. मग या शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश घेता आणि हे प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही BEd, M.Ed किंवा अगदी प्रारंभिक 12वी नंतर D.Ed असेल, याला तुम्ही प्रवेश घ्यायला सुरुवात करता किंवा तशी इच्छा व्यक्त करता. पण हा प्रवेश घेतल्यानंतर या विद्याशाखेमध्ये म्हणजे उदाहरणार्थ आपण BEd हा अभ्यासक्रम, बॅचलर ऑफ एज्युकेशन, याला मी प्रवेश घेतला तर मला काय संधी आहेत पुढे, याचा विचार प्रवेश घेण्यापूर्वी जर तुम्ही केला तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होतो. नुसता फायदा होत नाही तर तुमची ध्येय निश्चिती तुम्हाला करता येते. मग ही ध्येय निश्चिती झाल्यानंतर पुन्हा परत प्रश्न आपल्या पुढ्यात येतात की मी BEd झाल्यानंतर फक्त शिक्षकच व्हायचं का? तर साहजिक याला उत्तर हो आहे. कारण एक उत्तम शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला ही बॅचलर ऑफ एज्युकेशन, शिक्षणशास्त्र पदविका हा अभ्यासक्रम त्यासाठी पूर्ण करावा लागतो. आता याच्यामध्ये काळाच्या प्रवाहामध्ये अनेक बदल झाले, अनेक स्थित्यंतरं झाली. हे बदल म्हणजे अगोदर हा शिक्षणक्रम जो आहे तो 1 वर्षाचा होता. अगदी 2014 पर्यंत 1 वर्षामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन, एनी फॅकल्टी, आर्ट्स, सायन्स, कॉमर्सची पदवी घेतल्यानंतर तुम्हाला यामध्ये प्रवेश घेता येतो, या शिक्षणक्रमाला प्रवेश घेता येतो म्हणजे BEdला. तत्पूर्वी 1 वर्षाचं BEd होतं 2014 पर्यंत आणि त्याच्यानंतर हाच अभ्यासक्रम कालौघामध्ये 2 वर्षाचा झाला. आता हा 2 वर्ष करण्यापाठीमागचा उद्देश की याच्यामध्ये शिक्षक होण्यामध्ये तुमच्यामध्ये अधिकाधिक प्रगल्भता यावी, हाच त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता. मग कोणत्याही शाखेचा पदवीधर झाला की या 2 वर्षाच्या BEdला तुम्ही पात्र ठरता. पण ही पात्रता मिळाल्यानंतर, तुमची पात्रता, तुम्ही पात्र झाल्यानंतर तुमच्या पुढे पुन्हा 2 वर्षानंतर जेव्हा तुम्ही शिक्षकी व्यवसायामध्ये पदार्पण करता त्यावेळेस तितक्या जागा या शिक्षक पदासाठी आहेत का याचा देखील सर्वेक्षण तुम्हाला करणं उचित ठरतं. कारण केव्हाही तुम्ही तुमचं ठरवलेली उद्दिष्ट असतात, ठरवलेली ध्येय असतात, त्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती असायलाच हव्या. कारण अनेकदा अनेक ठिकाणी तुम्ही BEd झाल्यानंतर नोकरीसाठी जाता. मग नोकरीसाठी गेल्यानंतर एका जागेसाठी साधारण 3, 4 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी या ठिकाणी इंटरव्ह्यूला असतात, मुलाखतीसाठी असतात. मग अशा मुलाखती देऊन एक जागा असेल तर कोणा एकाचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. मग बाकीचे
या मुलाखतीच्या प्रक्रियेमधून मुलाखत देऊनसुद्धा निवड न झाल्यामुळं कदाचित नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते आणि मग मन विचारायला लागतं, अरे मी ही BEdची पदवी घेऊन काही चूक तर केली नाही ना? तर मित्रांनो, नक्कीच नाही. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा पाऊल ठेवता, फार पवित्र क्षेत्र आहे. करिअरसाठी, तुमच्या चरितार्थासाठी आणि एकूणच देशाची भावी पिढी तुमच्या पुढ्यात येणार असते. त्यांना दिशा देण्याचं एक पवित्र कार्य या BEd अभ्यासक्रमामधून तुम्हाला प्राप्त होतं. आता ह्या BEdच्या प्रवेशाच्या बाबतीत थोडीशी आपण माहिती घेऊया. या BEd प्रवेशामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या शाखा ज्या आहेत, कला शाखा असेल, आर्ट्स, विज्ञान शाखा असेल, सायन्स, किंवा कॉमर्स शाखा असेल, कॉमर्स, यामधून तुम्ही पदवी प्राप्त केल्यानंतर आता त्याच्यासाठी तुम्हाला एक CET द्यावी लागते आणि ही CET दिल्यानंतर तुम्ही पुढच्या प्रक्रियेमध्ये पात्र होता. मग आता ही CET परीक्षा जेव्हा डिक्लेअर होते, आता ही CET परीक्षा जी आहे ती महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे BEdCET.org. या लिंकवर तुम्ही गेला की तुम्हाला या CET साठीचा अर्ज भरण्याच्या संदर्भाच्या सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला एका क्लिकवरती मिळतात. या CET साठी पात्रता जी आहे ती पात्रता शासनानं नियमित केलेली आहे की ग्रॅज्युएशनला किमान 50% मार्क्स तुम्हाला असले की तुम्ही त्याच्यामध्ये पात्र होता, त्या CETला बसण्यासाठी पात्र होता. रिझर्वेशनसाठी ही कालमर्यादा मार्कांची ही कमी आहे. मग अशा पद्धतीनं तुम्ही CETला ॲपियर झाल्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो पुढचा टप्पा म्हणजे प्रेफरन्स फॉर्म भरणं. साधारण CETचा निकाल जो आहे तो CET झाल्यापासून एक 15-20 दिवसामध्ये तो निकाल तुम्हाला प्राप्त होतो. पहिल्या अगोदर CETला पात्रतेसाठी म्हणजे BEd प्रवेशाच्या पात्रतेसाठी CETमध्ये सुद्धा काही गुणांची मर्यादा टाकलेली होती, पण आता ती मर्यादा नाही. तुम्ही BEd CET दिल्यानंतर तुम्ही BEd प्रवेशासाठी पात्र होता. मग त्याची गुण तालिका जी आहे, मेरिट लिस्ट जी आहे, ती मेरिट लिस्ट ही तुम्ही CETचा फॉर्म भरताना किंवा कॉलेज प्रेफरन्स फॉर्म भरताना जी जी कागदपत्र सादर केलेली असतात त्या कागदपत्रांच्या आधारे तुमचं मेरिट काढलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला या BEdला प्रवेश दिला जातो. अगदी साधी आणि सुटसुटीत प्रक्रिया आहे. किंवा बाहेर आता कल टेक्नॉलॉजीने विद्यार्थ्यांना मदतीसाठी खूप छान ॲडमिशन प्लेक्स नावाचं पोर्टल तयार केलेलं आहे. या पोर्टलवरती जाऊन सुद्धा तुम्ही या ॲडमिशनच्या संदर्भात सर्व माहिती या अर्थानं की ॲडमिशन घ्यायचं म्हणजे सध्या कागदपत्रांचा खूप मोठी लिस्ट त्या ठिकाणी तुम्हाला सादर करावी लागते किंवा
तिथं अपलोड करावी लागते. मग ही कागदपत्र कोणकोणती आहेत ती तुम्हाला एका क्लिकवरती कळणार आहे. कारण या कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर कदाचित सीईटी देताना तुम्हाला काही अडचणी येतील किंवा पुढे ऑप्शन फॉर्म भरताना काही अडचणी येतील. त्या अडचणींना सामोरं जाण्यापासून तुम्ही परावृत्त होता. मग आता सध्या या 2 वर्षाचं BEdच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, पण 2020चं जे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे त्याच्याकडे सुद्धा तुम्हाला कटाक्षानं पाहावं लागेल. का? कारण या शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे तसे अगोदरही ते सुरू झाले होते टप्प्याटप्प्याने, पण त्याची संख्या कमी आहे. एकात्मिक BEd की ज्याला इंटिग्रेटेड BEd असं म्हटलं जातं. मग हे इंटिग्रेटेड BEd काय आहे? तर ते फक्त 12वी नंतर तुम्ही 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स किंवा 12वी सायन्स फॅकल्टीतून तुम्ही उत्तीर्ण झाला की जसं तुम्ही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेजमध्ये प्लेन डिग्री घेता तशीच डिग्री तुम्हाला इयत्ता 12वी नंतर 4 वर्ष शिकल्यानंतर म्हणजे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि चतुर्थ वर्ष हे 4 वर्ष तुम्ही शिकल्यानंतर जर 12वी सायन्स नंतर तुम्ही प्रवेश घेतला असेल तर तुम्हाला BSc BEd अशी पदवी मिळेल. तसंच कला शाखा आर्ट्स शाखेतून तुम्ही इयत्ता 12वी उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्ही प्रवेश या एकात्मिक BEdला घेतला, इंटिग्रेटेड BEdला घेतला तर तुम्हाला BA BEd ही डिग्री मिळेल. तसंच कॉमर्स फॅकल्टीमधून तुम्ही 12वी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला BCom BEd ही पदवी मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं एकात्मिक BEdच्या प्रवेशाची पद्धती. आता 2020 या शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आता इथून पुढे या 4 वर्षाच्या BEdला अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे. याचा अर्थ असा नाही की हे 2 वर्षाचं जे BEd आहे त्या BEdला तसा प्राधान्यक्रम असणार नाही. कारण आफ्टर ग्रॅज्युएशन तुमचे 2 वर्ष BEdसाठी जातात. कारण तुम्ही त्याच्या अगोदर FY, SY आणि TY ह्या डिग्र्या ही पदवी तुमच्याकडं 3 वर्षाची 12वी नंतर असते. पण या एकात्मिक BEdमध्ये तुम्हाला तुमचं 1 वर्ष वाचणार आहे. कसं? तर 12वी नंतर 4 वर्षाचा हा पदवी अभ्यासक्रम आहे आणि एका वेळेस तुम्हाला 2 डिग्र्या मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही सायन्स फॅकल्टी इयत्ता 12वी नंतर केलं असल्या कारणानं तुम्हाला BScची पण पदवी मिळणार आहे आणि BEd सुद्धा पदवी मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला आफ्टर BSc BEd कंप्लीट झालं 4 वर्षाचं की तुम्हाला BSc नंतर जर तुम्हाला MSc प्लेन करायचं असेल तर तिकडेही तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि सायमल्टेनियसली तुम्ही BSc BEd झालेला आहात तर त्या BEdच्या डिग्रीवर तुम्ही एखाद्या शाळेमध्ये शिक्षक पदासाठी अर्ज देखील करू शकता. म्हणजे त्याची पात्रता तुमच्यामध्ये आलेली आहे. असा दुहेरी फायदा या BSc BEd या डिग्रीचा तुम्हाला होणार आहे. हे 2 वर्षाचे जे BEd आहे हे कदाचित त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की 2030च्या नंतर फक्त हे आफ्टर 12 इयत्ता 12वी नंतरचं जे एकात्मिक BEd आहे BSc BEd, BA BEd किंवा BCom BEd हे पुढे कायम राहणार आहे आणि कदाचित तीच पात्रता त्याच्यानंतर असणार आहे. तर आता तुमचा गोंधळ होऊ शकतो. पण जे आता ग्रॅज्युएशन नंतर प्रवेश घेऊ इच्छितात
तर त्यांना दुसरा पर्याय नाही, B.Ed हा पर्याय आहे. पण जे 12वी नंतर पासआउट होणार आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी पहिल्यांदा D.Ed, DLED हा कोर्स उपलब्ध आहे अजूनही. पण त्याची एकूण परिस्थिती पाहता तिकडं आता ओढा कमी झालेला दिसून येतो. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण सारासार विवेक बुद्धी जागृत ठेवून मी माझ्या शिक्षणाचा उपयोग पुढे कशासाठी किंवा कोणत्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी करायचा आहे हे आधीच तुम्हाला ठरवलं पाहिजे. म्हणजे ते शिक्षण घेत असताना आनंददायी शिक्षणाचा अनुभव तुम्हाला निश्चित घेता येतो. आता अनेक जणांना अनेक शंका असतात की 12वी नंतर मी एकात्मिक B.Edला प्रवेश घेतला किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन मी B.Edला 2 वर्षाच्या पदवीला प्रवेश घेतला तर तेवढ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत का? कारण महाराष्ट्रामध्ये असंख्य B.Ed कॉलेजची संख्या आहे. कारण तो 2001 नंतर महाराष्ट्र शासनानं मास्टर प्लॅन केला होता की शिक्षण सर्वांच्या दारी. मग तो मास्टर प्लॅन जो होता त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याला 3 फॅकल्टी, म्हणजे जी आधी फॅकल्टी तिथं नसेल त्या तालुक्यात, तर असे 3 फॅकल्टीचे कॉलेजेस, मग ते अकॅडमिक असू देत किंवा प्रोफेशनल असू देत, म्हणजे व्यावसायिक असू देत, तर तशा परवानग्या असं धोरण 2001 नंतर अवलंबलं. त्याच्यामुळं या व्यावसायिक अभ्यासक्रम B.Edचा जो आहे त्याचे असंख्य कॉलेजेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झाले म्हणण्यापेक्षा सुरू झाले. आता पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेमध्ये साधारण 200 ते 250 पर्यंत या B.Ed महाविद्यालयांची संख्या आहे. आता एवढी संख्या आहे म्हटल्यानंतर तुम्हाला चॉईस आहे की कोणत्या महाविद्यालयामध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे. तर कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा म्हटलं की ॲडमिशन प्लेक्स कल्प टेक्नॉलॉजीनं ती खूप छान सुविधा उपलब्ध तुम्हाला करून दिलेली आहे की ते तिथं तुम्हाला एका क्लिकवरती सगळी माहिती, सर्व कॉलेजेसची माहिती तुम्हाला मिळणार आहे. पुणे विद्यापीठामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये साधारण 100 कॉलेजेस आहेत B.Edची. पदवीनंतर जो अभ्यासक्रम B.Edचा आहे त्याची. नाशिक जिल्ह्यासाठी साधारण 50च्या जवळपास कॉलेजेस आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये साधारण 40 B.Ed कॉलेजेस आहेत. म्हणजे त्या जिल्ह्यानुसार सुद्धा तुम्हाला आफ्टर ग्रॅज्युएशन प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला एवढे कॉलेजेसची संख्या उपलब्ध आहे. तुलनेत इयत्ता 12वी नंतर हे आत्ता या शैक्षणिक धोरण 20चं जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला असल्या कारणानं काही ठिकाणी ही एकात्मिक B.Ed इयत्ता 12वी नंतर म्हणजे BSc B.Ed, BA B.Ed आणि BCom B.Ed हे वर्ग काही महाविद्यालयांना जोडून सुरू देखील आहेत. पुणे जिल्ह्यात आहेत, नाशिक जिल्ह्यात आहेत, नगर जिल्ह्यामध्ये आहे. पुणे विद्यापीठामध्ये जे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे त्या एज्युकेशन डिपार्टमेंटला BSc B.Ed एकात्मिक कोर्स चालू आहे. याची माहिती तुम्हाला या ॲडमिशन प्लेक्सच्या कल्प टेक्नॉलॉजीनं उपलब्ध करून दिलेल्या वेब पोर्टलवरती खूप डिटेल माहिती तुम्हाला त्याच्यातून घेता येईल. मगाशी जो मी मुद्दा तुमच्या पुढ्यात मांडला होता की इयत्ता 12वी नंतर BSc B.Ed झाल्यानंतर, BCom B.Ed, BA B.Ed झाल्यानंतर किंवा पदवीनंतर मी 2 वर्षाचा B.Edचा अभ्यासक्रम पूर्ण केला, ती पदवी मला मिळाली, तर तेवढ्या शिक्षकांच्या जागा उपलब्ध आहेत का? तर याला हो देखील उत्तर आहे आणि नाही देखील उत्तर आहे. कारण
पासआउट होणारी विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध परिस्थितीमध्ये जागांची संख्या याचा मेळ कुठंतरी बसायला हवा. आणि केवळ हा मेळ जो आहे हा मागे पुढे होतो. पण शिक्षण बीएडचं पूर्ण झाल्यानंतर किंवा एकात्मिक बीएड पूर्ण झाल्यानंतर फक्त शिक्षक पद म्हणजे शिक्षकच व्हायचं ही गोष्ट तुम्ही ठाम तुमच्या मनामध्ये जर धरली आणि जर ते पद किंवा ती सेवा करण्याची संधी नोकरी उपलब्ध झाली नाही तर नैराश्य निश्चित पदरी पडतं. पण अशा वेळेस विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं असतं किंवा आत्ता हा माझा व्हिडिओ जे ऐकत आहे की या शिक्षणशास्त्र बीएड आणि एकात्मिक बीएडला प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही ती डिग्री प्राप्त केल्यानंतर शिक्षक पदावरती तुम्हाला नोकऱ्यांची संधी तर आहेच. कारण आता 1920चं जे शैक्षणिक धोरण आहे या शैक्षणिक धोरणामध्ये अनेक बदल झालेले आहेत आणि हे बदल ह्या बीएड आणि एकात्मिक बीएड पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोकऱ्यांच्या संध्या अधिक आहेत. पहिलं 8वी ते 12वी आणि 6वी ते 8वी आणि 9वी 10वी 11वी 12वी यासाठी तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध होत होत्या या बीएडची किंवा एकात्मिक बीएडची पदवी घेतल्यानंतर. पण आता 20च्या शैक्षणिक धोरणामध्ये खूप आमूलाग्र बदल झालेला आहे आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखेतून पदवी घेतलेला जो विद्यार्थी असेल त्याला या शिक्षक पदाच्या अनेक संध्या मी म्हणतो म्हणजे संधी उपलब्ध झालेल्या आहेत. कारण प्राथमिक स्तरावरती पहिले फक्त डीएड पदवी घेतलेले विद्यार्थी पदं भरली जायची. पण आता प्राथमिक स्तराचा स्तरही बदललेला आहे. शिक्षण वयाची अट सुद्धा बदललेली आहे. त्याविषयी सविस्तर मी एखादा विषय मांडेल किंवा त्याच्यावर बोलेल. पण आताचा जो सध्याचा अभ्यासक्रम शिक्षणक्रम जो आहे शिक्षण पद्धती आहे की बीएड आणि एकात्मिक बीएड तुम्ही पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्हाला शिक्षक पदासाठी जी संधी उपलब्ध होणार आहे तर त्या संधीमध्ये जागांची संख्या म्हणजेच पदांची संख्या वाढणार आहे. कारण आता प्राथमिक स्तरावर सुद्धा 50% पदं बीएडची भरायची आहे. बीएड पदवी झालेली मग तो एकात्मिक बीएड असेल म्हणजे 12वी नंतरचं बीएड असेल किंवा पदवीनंतर त्यांनी 2 वर्षाचं बीएड केलेलं असेल. आणि राईट टू एज्युकेशन याच्यामध्ये 30 विद्यार्थ्यांमागं एक शिक्षक म्हणजे आत्ता शाळांमध्ये जर बघितलं तर 100, 120 कदाचित त्याच्या पुढे अशी विद्यार्थी संख्या असते आणि त्या एका तुकडीसाठी 100 किंवा 120 विद्यार्थ्यांच्या तुकडीसाठी एक शिक्षक असतो. मग तुम्ही विचार करा की राईट टू एज्युकेशनमध्ये 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक झाला. 20च्या शैक्षणिक धोरणामध्ये 20 ते 22 पर्यंत याची अंमलबजावणी करण्याचा त्यांनी ठोस त्याच दृष्टीने पावलं उचलणार आहे आणि त्याला मूर्त स्वरूप 20 ते 25 पर्यंत त्यांना द्यायचं आहे. आत्ताच महाराष्ट्र शासनाने तसा GR सुद्धा काढलेला होता. त्याला विरोधही झाला. पण कालाओघामध्ये तो GR असा होता की आता 1ली ते 4थीचे जे वर्ग आहेत प्राथमिकचे त्याला इयत्ता 5वीचा वर्ग जोडायचा. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध स्तर या शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. याचा फायदा असा होणार आहे की भविष्यामध्ये
शिक्षक पदाच्या किंवा नोकरीच्या अनेक संधी तुमच्या पुढ्यात येऊन उभ्या ठाकलेल्या आहेत. परिस्थिती बदलते आहे. मग प्राथमिक स्तरावरती BEd, पूर्व प्राथमिक स्तरापासून त्यांनी हा आता एकात्मिक BEd आणि हे 2 वर्षाचं जे BEd आहे, ही पात्रता 20च्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रखरतेनं मांडलेली आहे आणि त्या दृष्टीने आता इथून पुढे पावलं उचलली जाणार आहे. त्यामुळं शिक्षक पदाचं जे मी मगाशी सांगितलं, काहींच्या मनामध्ये नकारार्थी विचार येतात, कारण अनेक ठिकाणी मुलाखती देऊन त्यांचं सिलेक्शन झालेलं नसतं. अशांसाठी ही एक खूप चांगली संधी. तुम्ही जर या BEd पदवी परीक्षेनंतर प्रवेश घेतला किंवा एकात्मिक BEd 12वी नंतर प्रवेश घेतला तर तुम्हाला त्या संधी निश्चित उपलब्ध असणार आहे भविष्यामध्ये. आणखीन एक मला इथं एक सांगावंसं वाटतं की BEd झाल्यानंतर तुम्हाला शिक्षक तर होता येतच, त्याच्यासाठी तुम्ही पात्र देखील ठरता. पण मी अनेक विद्यार्थ्यांना असं देखील सांगत असतो, ते त्यांनी प्रत्यक्ष उतरवलं सुद्धा आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर BEd केलेलं आहे किंवा काहींनी 12वी नंतर एकात्मिक BEd केलेलं आहे, तर तुम्हाला तुमची स्वतःची एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट उभी करता येते. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट म्हणजे खाजगी क्लासेस तुम्हाला सुरू करता येतात. मग नोकरीच्या मागं लागल्यानंतर ही एक संधी तर तुमच्या हातात आहे. याला कोणत्याही प्रकारचं फार मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागत नाही. मग अशा प्रकारचे प्रायव्हेट ट्युशन्स घेणं, शास्त्र विषयाचा एक विद्यार्थी, भाषा विषयाचा एक विद्यार्थी, सामाजिक शास्त्राचा एक विद्यार्थी, असे वेगवेगळे विद्यार्थी एकत्रित आले की असे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट की जे शाळांमध्ये दिलं जात नाही, असे एक वैशिष्ट्यपूर्ण क्लासेस आपण स्वतःचे सुरू करू शकतो. हा एक याच्यामध्ये खूप मोठा फायदा आहे. मग या BEd 2 वर्षाचं आणि BEd 4 वर्षाचं म्हणजे 12वी नंतर आणि पदवी नंतर ही डिग्री तुम्ही घेतल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये या शिक्षकी पदासाठी जर तुम्ही पात्र होताच, पण आणखीन तुम्ही कशासाठी पात्र होता तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिक्षण खात्यामध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2ची पदं भरली जातात. त्याच्यासाठी तुम्ही पात्र होता. त्या संधी तुम्हाला आहेत. मग अशा संधी आहेत तर मग आत्ताचं सध्याचं तंत्रज्ञानाचं युग आहे, या युगामध्ये त्याच्याशी तुम्हाला मैत्री करावीच लागेल. कारण ही माहिती तुम्हाला हे तंत्रज्ञान तुमच्या घरामध्ये घेऊन आलेलं आहे. फक्त तुम्ही क्लिक करा, काय हवंय तुम्हाला ते क्लिक केलं की तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे. तर मी जे सांगत होतो की शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक संधी वर्ग 1 आणि वर्ग 2च्या पदावरती तुम्हाला संधी प्राप्त होते. मग ही पदं कोणती आहे तर उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवरती गट शिक्षणाधिकारी, तोच जिल्हा पातळीवरती मुख्यालयात असेल तर तो उपशिक्षणाधिकारी म्हणून त्याला संबोधलं जातं. ही पदं लोकसेवा आयोगाकडून भरली जातात. आता ही पदं जेव्हा लोकसेवा आयोगाकडून भरली जातात तेव्हा उपलब्ध जागेपेक्षा जर अधिक विद्यार्थी संख्या आली तर ते चाळणी परीक्षा घेतात आणि मग त्या चाळणी परीक्षेमधून मुलाखतीसाठी मर्यादा विद्यार्थ्यांची मर्यादा त्या ठिकाणी टाकून एका पदासाठी 3 विद्यार्थी असा लोकसेवा आयोगाचा जो मुलाखतीला बोलवण्याचा उमेदवारांना क्रायटेरिया आहे तो तसा तो चाळणी परीक्षेद्वारे मग त्याचा अभ्यासक्रम जो आहे शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी वर्ग 1 आणि वर्ग 2 या पदासाठी
जो जाहिरात येते, तर त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम सुद्धा तुम्हाला हा BEd पदवीला जो तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम आहे तोच बहुतांशी अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असतो. त्यामुळं BEd झाल्यानंतर, डिग्री मिळाल्यानंतर तो अभ्यासक्रम कानाडोळा त्याच्याकडं करायचं किंवा त्याच्याकडं पाठ फिरवायची तर चुकूनही असं नाही. असं करू नका, कारण भविष्यात तुम्हाला ह्या संधी पुढे येणार आहेत. तर ते नॉलेज सतत तुम्हाला अपडेट ठेवणं गरजेचं आहे. आणि हे अपडेट ठेवलं की तुम्हाला त्या पदांची संधी येते. तसंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा परीक्षा मंडळं आहेत, याच्यामध्ये सुद्धा मूल्यमापन अधिकारी ही जी पदं आहेत, ही पदं सुद्धा BEd किंवा तिथून पुढं तुम्ही 2 वर्षाचं MAd केलेलं असेल, म्हणजे 2 वर्षाचं BEd पदवी घेतल्यानंतर MAd 2 वर्षाचं आहे, आणि एकात्मिक BEd केल्यानंतर BSc BEd झाल्यानंतर MSc MAd हे पुन्हा आणखीन तुम्हाला 2 वर्षामध्ये पूर्ण करता येते. मग ही शैक्षणिक पात्रता तुम्ही प्राप्त केली तर तुम्ही शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत, मग ते महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या संस्था असतील त्यांच्या मार्फत त्या परीक्षा घेतलेल्या असतील किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्या परीक्षा घेतलेल्या असतील, तर या सगळ्यांसाठी ही पदवी महत्त्वाची आहे. आणि त्या पदवीनंतर तुम्हाला तिथं वर्ग 1 आणि वर्ग 2च्या पदासाठी सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येतो. मी मागे दिल्लीला गेलो होतो. NCERT ही राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्था आहे, विशेषत्वे करून प्राथमिक शिक्षणासाठी. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा जो मुख्य उद्देश आपल्या घटनेमध्ये मांडलेला आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी ही संस्था कार्यरत आहे. NCERT नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद. या परिषदेमध्ये मी गेलो, 6 दिवस होतो. तिथं मी अशी सहज चौकशी केली की राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमध्ये जॉब ओरिएंट होण्यासाठी किंवा जॉबसाठी काय क्रायटेरिया आहे. तर ते म्हणले की तुम्ही पहिलेच आहात की आम्हाला या अशा पदांसाठी विचारणा करता आहात. अधिकारी होते ते म्हणले की या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमध्ये अनेक पदं रिक्त आहेत. का रिक्त आहे, तर त्याला 2 कारणं आहेत की पात्र व्यक्ती मिळत नाहीत आणि दुसरं, जे पात्र व्यक्ती आहेत त्यांना ती संधी माहिती नाही. मग मी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 27 वर्ष कार्यरत आहे, तर मी माझ्या विद्यार्थ्यांना हा सोर्स मला सांगितला पाहिजे. जशी राष्ट्रीय स्तरावरची ती संस्था आहे तशीच राज्य स्तरावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आहे. इथं सुद्धा क्लास 1 आणि क्लास 2ची पदं भरली जातात. त्याच्या जाहिराती येतात. मग काही लोकसेवा आयोगाच्या मार्फत असतील किंवा काही महाराष्ट्र शासनाच्या विशिष्ट पोर्टलच्या माध्यमातून ती पदं भरली जात असतील. तर ही क्षेत्र तुम्हाला BEd नंतर उपलब्ध आहे. राज्यामध्ये विज्ञान विषयात ज्यांनी पदवी घेतलेली आहे त्यांच्यासाठी राज्य विज्ञान शिक्षण संस्था की जी नागपूरमध्ये आहे, तर त्या विज्ञान शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा वर्ग 1 वर्ग 2ची पदं भरली जातात. आता याची वेळोवेळी येणारी अपडेट, जाहिराती, पदं ही तुम्हाला माहिती असली पाहिजे. मग या शिक्षणशास्त्र पदवीमधील उच्च शिक्षित म्हणजे BEd आणि MAd किंवा BSc BEd किंवा MSc MAd ही पदवी प्राप्त करणारा किंवा धारण करणारा इथं प्राधान्यक्रमाने विचार केला जातो.
आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातला शाळेमध्ये शिकवण्याचा जर तुम्हाला अनुभव असेल तर तो तुमचा प्लस पॉईंट होतो. इंग्रजीमध्ये जे ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि ज्यांनी BEd केलेलं आहे, MAd केलेलं आहे, त्यांच्यासाठी राज्य आंग्ल भाषा केंद्र की जे औरंगाबादला स्थित आहे, ते इंग्रजी विषयाच्या शिक्षकांसाठी तिथं सुद्धा वर्ग 1 वर्ग 2ची पदं भरली जातात लोकसेवा आयोगाकडून किंवा डायरेक्ट या संस्थेकडून. बालचित्रवाणी सारखी संस्था आहे की जी आता बालचित्रवाणीचं रूपांतर राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण संस्था किंवा राज्य तंत्रज्ञान शिक्षण संस्था ही संस्था आहे. ज्यांना टेक्नॉलॉजीची आवड आहे, तंत्रज्ञानाची आवड आहे, त्यांच्यासाठी तिथं वर्ग 1 वर्ग 2ची पदं भरपूर संधी तुम्हाला त्याही ठिकाणी आहे. याची माहिती आपल्याला मिळत नाही. त्यामुळं आपण शिक्षण क्षेत्रामध्ये BEd झालं किंवा BSc BEd झालं, BA BEd झालं किंवा BCom BEd झालं तर मला फक्त शिक्षकाच्याच संधी आहेत आणि सगळा लोंढा हा एका पदासाठी उपलब्ध जागा आणि इंटरव्ह्यू देणाऱ्यांची संख्या हा रेशो त्या ठिकाणी नक्कीच जुळत नाही. त्यामुळं ह्या वेगवेगळ्या संधी तुम्हाला या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद असेल, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असेल, राज्य विज्ञान संस्था असेल, महाराष्ट्र राज्य आंग्ल भाषा केंद्र असेल, यामधून तुम्हाला ही पदं उपलब्ध होऊ शकतात. BEd नंतर तुमचा स्वतःचा तुम्हाला जर एखादी शैक्षणिक संस्था सुरू करायची असेल तर ह्या पदवी अभ्यासक्रमामधून तुम्हाला याच्या बाबतीतचं, कारण अभ्यासक्रम त्याच धर्तीवर आहे, स्वतःची शिक्षण संस्था तुम्हाला सुरू करता येते. तुमचे BEd झालेले, MAd झालेले मित्र परिवार जर एकत्रित आला तर तुम्हाला अशा संस्था सुरू करणं, त्याची मान्यता घेणं, या प्रोसेसमधून जर तुम्ही नियमानुसार गेला तर तुम्हाला स्वतःची शिक्षण संस्था उभी करता येते. खाजगी संस्थांच्या बाबतीत सांगितलं ते जर रजिस्टर संस्था तुम्ही केली, खाजगी कोचिंग क्लासेस, तर ते अधिकृत कोचिंग क्लासेस एक्सटर्नल विद्यालय म्हणून तुम्हाला चालवता येतील. आता समाजामध्ये तुम्हाला असे अनेक खाजगी क्लास चालक गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांचा प्रसार आणि प्रचार एवढा झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांच्या फ्रँचाईज आहेत. मग हे सगळं जे आहे हे सगळं यातूनच तर पुढे गेलेलं आहे. त्यामुळं BEd शिक्षण क्रमातून तुम्हाला या संधी अनेक क्षेत्र तुम्हाला खुणवता आहे. शिक्षण क्षेत्र हे दिशादर्शक क्षेत्र आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी नमूद करावासा वाटतो, तो म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच जणांचा असा एक दृष्टिकोन झालेला असतो की BEd कशाला करायचं आहे, की BEd केलं की 3 वर्ष शिक्षण सेवक, मग तो 3,500, 4,500, 6,000 असे पगार, शासनही काही टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये वाढ करत असतं, पण तो चरितार्थासाठी पुरेसा नाही, असा बऱ्याच जणांचा हा ग्रह झालेला असतो. 3 वर्षानंतर तुम्ही नियमित शिक्षक होता. पण आता हा दृष्टिकोन देखील हद्दपार होतो आहे. 20च्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 2002 पर्यंत त्यांनी कालमर्यादा दिलेली आहे की हे कंत्राटी पद्धतीनं जी शिक्षण पद्धती आहे, जी पदं भरली जात होती, ही पदं आता भरली जाणार नाहीत. त्यानुसार किंवा हे शिक्षण सेवक हा जो प्रक्रियेचा भाग होता तो बंद होणार आहे. आणि 20 ते 25 पासून ते त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली असेल. म्हणजे तो एक आपल्याला ह्या 20च्या शैक्षणिक धोरणामध्ये
केलेला बदल आहे. BEd, MAd किंवा BSc BEd आणि MSc MAd केल्यानंतर तुम्हाला आणखीन या 20च्या शैक्षणिक धोरणाने एवढं चांगली स्वप्न दाखवलेली आहेत. BEd, MAd, BSc BEd किंवा MAd, MSc MAd यांच्यासाठी खूप चांगलं स्वप्न दाखवलेली आहे आणि त्या दृष्टीने आता त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. मी मगाशी क्लास 1 क्लास 2ची पदं सांगितली MPSCच्या मार्फत भरली जातात. हो, भरली जातात. पण आता अशा संधी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे काही ठराविक वर्ष पूर्ण झाली तुमची सेवेची की तुम्हाला या प्रशिक्षण आणि प्रशासन शाखेमध्ये प्रवेश तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुमच्या अनुभवाची, मग तो अनुभवाचा क्रायटेरिया जो आहे तो परिपत्रक काळाच्या ओघामध्ये पुढे येतील, पण तो एक खूप BEd, MAd आणि BSc BEd आणि MAd झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा तुम्ही सेवेमध्ये कार्यरत राहाल त्यावेळेस विशिष्ट वयाची अट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्रशासन सेवेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे. आणि मी म्हणतो की ही उद्याच्या पिढीसाठी या 20च्या शैक्षणिक धोरणानं दिलेली खूप मोठी संधी आहे. सध्याचा आकृतिबंध जो आहे तो आकृतिबंध 5+3+3+4 म्हणजे प्राथमिक शिक्षणाची विभागणी केलेली आहे. आणि या संपूर्ण विभागणीमध्ये पहिलं प्राथमिकसाठी DEd पात्रता होती, पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता ती पात्रता या 5+3+3+4 म्हणजे पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक म्हणजे इयत्ता 12वी पर्यंत ही शैक्षणिक पात्रता त्याच्यासाठी BEd किंवा BSc BEd ही केलेली आहे. उच्च माध्यमिकसाठी 4 वर्ष जी ठेवलेली आहेत शेवटची +4 त्याच्यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. मग ती पात्रता असेल तर तुम्ही तिथून पुढे त्याच्यासाठी पात्र आहात. तर अशा अनेक संधी या BEd नंतर तुम्हाला प्राप्त होणार आहे. काही प्रशिक्षण संस्था आहेत, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ज्याला डाएट म्हटलं जातं, म्हणजे डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल ट्रेनिंग, की जी संपूर्ण प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी निर्माण झालेली संस्था आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वर्ग 1 आणि वर्ग 2ची पदं नियमित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरली जातात. तर तिथं सुद्धा तुम्हाला संधी भरपूर निर्माण भविष्यामध्ये होणार आहेत. आणि 20च्या शैक्षणिक धोरणामध्ये यामध्ये या BEd, BSc BEd, MSc MAd किंवा MAd यासाठी अनेक संधी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. त्यामुळं या BEd शिक्षण क्रमामध्ये प्रवेश घेताना शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी तुम्हाला खूप चांगली संधी भविष्यामध्ये निश्चित असणार आहे. तुमच्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी प्राध्यापक रवींद्र टिळेकर मनस्वी शुभेच्छा देतो. आणि कल्प टेक्नॉलॉजी यांनी या शिक्षण क्षेत्रातील दिशा या विषयावरती माझे अनुभव विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल कल्प टेक्नॉलॉजीचे मी शतशत धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.